पनवेलच्या विकासासाठी पनवेल महानगरपालिका व्हावी म्हणून पनवेलचे आमदार प्रशांतदादा ठाकूर यांनी प्रचंड पाठपुरावा महाराष्ट्र सरकारकडे केला आणि ज्या पद्धतीने विकासाला गती दिली त्यानंतर 1 ऑक्टोबर 2016 रोजी पनवेल महानगरपालिकेची स्थापना झाली आणि विकासाला गती मिळाली। त्यानंतर आलेला मुद्दा होता तो मालमत्ता कराचा आणि आज मालमत्ता कराचा मुद्दा महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीच्या तोंडावरती तो निवडणुकीचा प्रचार मुद्दा बनलेला आहे। पनवेल महानगरपालिकेचा मुद्दा मालमत्ता कराचा जो मुद्दा आहे त्यावरती सत्ताधारी आमदार म्हणून आमदार प्रशांत ठाकूर यांनी शासनाकडे सातत्यपूर्व पाठपुरावा केला होता। तर आज विरोधकांनी पनवेल महानगरपालिकेचा जो मालमत्ता कराचा मुद्दा आहे तो प्रचाराचा मुद्दा बनवलेला आहे। सत्ताधाऱ्यांनी विशेषतः भाजपाने लक्ष दिले नाही असा ठणकावून आरोप सध्या करतायत। काय भूमिका आहे नेमकी भाजपाची? तर मालमत्ता कर हा पनवेल महापालिकेने लावला आणि पनवेल महापालिकेने लावताना लावण्यामध्ये त्यांच्या नियमानुसार उशीर केला आणि त्यामुळे एकाच वेळेला 4 वर्षाची टॅक्सची बिलं ही पनवेल महापालिकेच्या लोकांना मिळाली। त्यामुळे लोकांच्या मनामध्ये उद्वेग निर्माण झाला, कारण एकाच वेळेला 4-4, 5-5 वर्षाची बिलं तुम्ही जर पाठवाल तर साहजिकच आहे लोक संतापतील। त्यामुळे या मालमत्ता करामध्ये तो कर भरण्यासाठी सवलत मिळाली पाहिजे असा आम्ही पाठपुरावा केलेला होता। या अनुषंगानं आम्ही महापालिकेच्याकडे पाठपुरावा करून हा विशिष्ट कालावधीमध्ये भरला तर सूट मिळाली पाहिजे यासाठी आम्ही पाठपुरावा केला। आपल्याला जर आठवत असेल की 15% सूट, 10% सूट, 5% सूट अशा वेगवेगळ्या सूट यामध्ये दिलेल्या होत्या की ज्याच्या आधारे अनेक लोकांनी टॅक्स भरलेला आहे। आता अलीकडच्या काळामध्ये जर आपण पाहिलं तर या टॅक्सच्या विरोधामध्ये वेगवेगळ्या राजकीय पक्षांनी आवाज उठवला, भारतीय जनता पार्टीच्या नगरसेवकांनी देखील आवाज उठवला, वेगवेगळी लोक कोर्टात गेलेली आहेत। आज भारतीय जनता पार्टीच्या नगरसेवकांनी पाठपुरावा केल्यानंतर सुरुवातीला जे टॅक्सचे रेट महापालिकेने लावले होते, महापालिकेच्या भाजपच्या नगरसेवकांनी पाठपुरावा केल्यानंतर महापालिकेची विशेष महासभा झाली आणि त्याच्यामध्ये हे रेट 50% कमी करावेत अशी मागणी भाजपने केलेली होती। त्याचे सगळे डॉक्युमेंट्स महापालिकेमध्ये उपलब्ध आहेत। पण 50% आम्हाला कमी करता येणार नाही, अन्यथा टॅक्सेस गोळा झाला नाही तर आम्हाला महापालिका चालवता येणार नाही अशी प्रशासनाची भूमिका होती। 35% टॅक्स कमी करायला महापालिकेला च्या अधिकाऱ्यांनी त्याला मान्यता दिली, आयुक्तांनी मान्यता दिली। सुधाकर देशमुख साहेब त्यावेळेला आयुक्त होते। मला वाटतं की या निर्णयासाठी बहुमतानं ज्यांनी या ठिकाणी ठराव केला त्या भारतीय जनता पार्टीला तेवढं तर त्याचं क्रेडिट दिलं पाहिजे। पुन्हा ह्या सगळ्या ठराव आणताना MMRDA झोनमध्ये ज्या महापालिका आहेत त्यामध्ये सगळ्यात कमी दर पनवेल महापालिकेचे असले पाहिजेत हा आम्ही पाठपुरावा केलेला आहे आणि त्या पद्धतीने ठेवण्याचा प्रयत्न आम्ही महापालिकेच्या माध्यमातून केलेला आहे। पण महापालिकेचा टॅक्सच भरायचा नाही अशा पद्धतीची भूमिका अनेक लोकांनी घेतली। आज त्या साऱ्या लोकांनी कोर्टामध्ये गेले, लोकांना भडकवण्याचा प्रयत्न केला, काही लोकांनी तर आमच्यावरती आरोप केले या संदर्भामध्ये। मग या सगळ्या लोकांना कोर्टामध्ये गेल्यानंतर गेल्या 3 वर्षामध्ये कोर्टानं नेमका कोणता रिलीफ दिलाय की कोर्टानं टॅक्सची वसुली थांबवली का, कोर्टानं टॅक्स रद्द केला का? टॅक्स तर रद्द केलेला नाही। याचा अर्थ टॅक्स ही कायदेशीर बाब आहे हे कोर्टानं सुद्धा अद्यापपर्यंत हा विषय या ठिकाणी मान्य केलेला आहे। आणि मग जर त्याला टॅक्सच्या वसुलीला स्थगिती नाही त्याचा दुसरा अर्थ की ज्या लोकांना आम्ही सांगत होतो की तुम्ही टॅक्स भरा, टप्प्याटप्प्यानं भरा आणि भरल्यानंतर सवलत मिळेल तुम्हाला, जर उद्या कोर्टाचा निर्णय आला आणि कोर्टाच्या निर्णयानंतर तुम्हाला रिलीफ या ठिकाणी मिळाला, तुम्ही टॅक्स भरलेला असला तर लोकांना भीती वाटत होती की आम्ही जर पैसे भरून टाकले मग आमचा काय फायदा होईल। तर आम्ही त्यांना असं सांगितलं की तुम्ही टॅक्स भरलात आणि उद्या कोर्टानं अन्य लोकांना रिलीफ दिला तर तेवढे पैसे तुमच्या पुढच्या टॅक्स मधून वळते होतील, म्हणजे तुमचं नुकसान होणार नाही। पण बरेच लोक फोरम सारख्या संस्थेच्या प्रचाराला बळी पडले आणि त्यांनी टॅक्स भरला नाही। आता त्याच्यापैकी अनेक लोक आमच्याकडे त्यांच्या तक्रारी दाखल करतात की आम्हाला सांगितलं गेलं की तुम्ही टॅक्स भरू नका। कोणी सांगितलं? या फोरम सारख्या, फेडरेशन सारख्या काही संस्थांनी सांगितलं आणि त्याच्यामुळं अनेक नागरिकांना त्याचा फटका बसलाय। टॅक्स हा सगळ्या देशामध्ये जगामध्ये घेतला जातो, त्या टॅक्सच्या मोबदल्यामध्ये लोकांना वेगवेगळ्या सुविधा दिल्या पाहिजेत। टॅक्स गोळा झाला तर त्या सुविधा देता येतात। आपण पाहतोय की पनवेल महापालिकेनं खारघर परिसरामध्ये आणि संपूर्ण महापालिकेच्या क्षेत्रामध्ये कामोठा असेल, कळंबोली असेल, पनवेल असेल, ग्रामीण भागामध्ये असेल वेगवेगळ्या सुविधा निर्माण केलेल्या आहेत की ज्या माध्यमातून आपल्याला या ठिकाणी आपण भरत असलेला टॅक्स याचं योग्य पद्धतीने वापर केला जातोय याची खात्री आता लोकांना पटत चाललेली आहे। आणि त्यामुळे मला असं वाटतं की टॅक्सच्या बाबतीमध्ये
ज्या संस्था या दिशाभूल करतायत त्या संस्थांना सुद्धा नागरिकांनी आता सवाल विचारला पाहिजे. सर्व्हिस चार्जेसच्या बाबतीमध्ये भारतीय जनता पार्टीनं भूमिका घेतली की हा सर्व्हिस चार्ज आणि टॅक्स एकाच वेळा भरायला लावू नका. तर तो सर्व्हिस चार्ज आज या ठिकाणी सिडको घेते, तर तो महापालिका भरायला तयार आहे असा महापालिकेच्या महापौर, सभागृह नेते आणि सगळ्या भाजपच्या नगरसेवकांनी ठराव केलाय. राज्य सरकारच्याकडे पाठवला, पण दुर्दैवानं त्याला शासनाच्याकडून रिलीफ मिळालेली नाही, कारण कायद्यामध्ये तशा पद्धतीची तरतूद नाही. आता या स्थितीमध्ये सर्व्हिस चार्जच्या बाबतीमध्ये शासनाचा रिलीफ नाही, म्हणून आम्ही माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्याकडे विनंती केली की किमान शास्ती जी लावलेली आहे ती शास्ती तरी आपण या ठिकाणी माफ करावी. एकनाथ शिंदे साहेबांनी त्याला मान्यता दिली. दुर्दैवानं आचारसंहिता लागू व्हायच्या आधी या बाबतीतली प्रक्रिया पूर्ण झालेली नाही, पण मी आपल्याला विश्वास देतो की महापालिकेच्या सर्व आमच्या पदाधिकाऱ्यांच्या सोबतीनं या संदर्भामध्ये ही निवडणूक झाली की आम्ही पाठपुरावा करू आणि निश्चितपणानं सरकारच्याकडून ही शास्ती आम्ही माफ करून देऊ. पनवेल महानगरपालिकेच्या मालमत्ता कराचा मुद्दा सुरू असताना सातत्यपूर्वक तुम्ही विरोधकांना हे केलेलं आहे, परंतु नागरिकांवरती गुन्हा दाखल करा ही काय तुमची प्रतिक्रिया होती? साधारणतः ह्याच्या मागचा उद्देश काय आहे? हे बघा संजयजी, मी या भागाचं प्रतिनिधित्व करतोय 2009 सालापासून. जे या शहराचे नागरिक आहेत, या शहराच्या नागरिकांना सुविधा देणं हे यासाठी यंत्रणांना कामाला लावणं माझं कर्तव्य आहे. अशा नागरिकांवर गुन्हे दाखल करा असं मी कधी म्हणणार नाही. टॅक्स न भरणाऱ्यांवर गुन्हे दाखल करा असं मी कधी म्हणालेलो नाही. या उलट टॅक्स भरू नका असं म्हणून लोकांना ज्यांनी पेनल्टी भरायला लावली आहे, ज्यांच्यावरती पेनल्टीचा भुर्दंड आलाय शास्तीचा, त्या लोकांनी ज्यांनी दिशाभूल केली त्या दिशाभूल करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करा असं मी सांगितलेलं होतं. 2-2, 3-3 वर्ष हे कोर्टात गेले. 2-2, 3-3 वर्ष कोर्टात जाऊन आता या येणाऱ्या तारखेला निकाल लागेल, येणाऱ्या तारखेला निकाल लागेल असं सांगून ज्या मंडळींनी या पनवेल महापालिकेतल्या नागरिकांची, विशेषत्वानं खारघरवासियांची दिशाभूल केली, त्या सगळ्या लोकांवर गुन्हे दाखल केले पाहिजेत. आज आपल्याला कदाचित माहिती असेल की पनवेल परिसरामध्ये नैनाचा प्रकल्प येतोय. नैनाच्या प्रकल्पामध्ये ज्या गावांचा समावेश होतोय त्या गावामधल्या शेतकरी कामगार पक्षाच्या पुढाऱ्यांची आज मागणी आहे की आम्हाला नैना नको, आम्हाला पनवेल महापालिकेत समाविष्ट करून घ्या. पनवेल महापालिकेच्या बाबतीमध्ये जर यांच्या तक्रारी आहेत, पनवेल महापालिकेमध्ये समाविष्ट करून घ्या कसं म्हणतात? याचा अर्थ असा आहे की पनवेल महापालिकेचा कारभार हा व्यवस्थित आहे. ज्या त्रुटी असतील त्या सुधारल्या पाहिजेत, ज्या चुका असतील त्या टाळल्या पाहिजेत. पण या ठिकाणी ज्यांनी लोकांची दिशाभूल केली आहे, टॅक्स भरू नका सांगून पेनल्टी भरायला लावला, स्वतःचे पैसे मात्र टॅक्सचे लोकांच्याकडून रुपया गोळा केल्याचं दाखवून भरून केल्याचं नाटक केलंय, अशा नाटकी लोकांच्या वरती गुन्हे दाखल करा असं मी म्हटलेलं होतं. नागरिकांवर गुन्हे दाखल करा, टॅक्स न भरणाऱ्यांवर गुन्हे दाखल करा असं मी कधी म्हटलेलं नाही. धन्यवाद. हे होते पनवेलचे आमदार प्रशांतदा ठाकूर. पनवेल महानगरपालिकेच्या विकासासाठी, पनवेल शहराच्या विकासासाठी खऱ्या अर्थानं टॅक्स हवा, मालमत्ता कर हवा, परंतु हा भरताना जी लोक राजकीय दृष्ट्या नागरिकांची दिशाभूल करतात ह्या लोकांवरती गुन्हे नक्की दाखल करायला हवेत. शासकीय कामामध्ये अडथळा निर्माण करणाऱ्या लोकांवरती गुन्हे दाखल करावेत अशी भूमिका आमदार प्रशांतदा ठाकूर यांनी व्यक्त केलेली आहे. आगामी काळामध्ये महाराष्ट्र सरकारने जी शास्ती माफ केलेली आहे ती नक्कीच आपण नागरिकांना त्याची मिळवून देऊ असा विश्वास या निमित्ताने त्यांनी व्यक्त केलेला आहे. धन्यवाद.